दादा काय सांगाल आता एकंदरीत प्रचारामध्ये आता रणधुमाळी चालू झाली जी प्रचाराची रणधुमाळी चांगली रंगतदार चालू आहे भाजपच्या बाजूनं. भाजपच का भाजप लोकांचं कामं होते. केंद्रात सरकार भाजपचं, राज्यात सरकार भाजपचं, तालुक्यात सरकार भाजपचं. आणि भाजपचा राम सातपुते माणूस असा आहे की कुणाला कार्यकर्ता न्यावा लागत नाही, काय नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता जरी गेला सर्वसामान्य तरी काम. ज्यावेळेस सुरुवातीला माळशिरस तालुक्याचा आमदार व्हायच्या अगोदर रामभाऊ सातपुते म्हणजे आमचा दोस्त. आणि आमच्या गटात सर्व लोक मला म्हणते अण्णा तुम्ही लय बोलू नका. का बोलू नका? मी सडसड स्वभावाचा माणूस आहे आणि कामाचा माणूस आहे तो, म्हणून भाजप. ओके कामाचा माणूस आहे. मी स्वतः जरी फोन केला त्यांनी लगेच जर नाही विचारलं 10 मिनिटांना फोन मला माघारी येणार. अण्णा काय काम आहे. एकंदरीत आता भारतीय जनता पार्टीचं काम कसं वाटतं तुम्हाला केंद्रापासून राज्यात? एकदम चांगलं, एकदम चांगलं, एक नंबर काम वाटतं. म्हणून आम्ही भाजपकडे आलो. आम्ही मोहिते पाटलाचं कार्यकर्ते कट्टर, पण काम चांगलं, काम आवडलं, लोकांचा विकास आवडला म्हणून आम्ही भाजपकडं. केंद्र शासनाच्या काय योजना, राज्य शासनाच्या योजना डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात असं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? गहू तांदूळ फुकाट, PM किसान 2000 रुपये, लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि लाईट बिल फुकाट. त्यामुळं कामाच्या आणि कामाच्या जोरावर आम्ही साधा जरी फोन केला तर लगे आमची DP बसणार. काय जरी काम असलं तर आम्ही हाताला धरून सातपुते साहेबांना सांगतो की हे काम करा. लगेच काम, लगेच प्रत्युत्तर, सहानुभूती चांगली, वागणूक चांगली. त्याच्यामुळं भाजप पक्ष चांगला. अधिक आमचे माजी आमदार रामभाऊ सातपुते सगळ्यात उत्तम माणूस, कामाचा माणूस. आणि काय बोला. ओके मग काय सांगाल आता एकंदरीत वातावरण कसं आहे आता इकडे? जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे तुमच्या दहेगाव जिल्हा परिषद गट हा पारंपरिक तसा जर बघितला याच्या पाठीमागं आमचे हे सहकारी शरद बापू यांचे मिसेस पहिल्यांदा या गटातून निवडून गेले. त्यांनी त्यांच्या काळात कामही चांगलं केलं, पण त्यानंतर आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इतर ही जी होती त्याची उणीव जर भासायला लागली, तर त्याच्या उणीव भासायची ती उणीव पूर्ण करण्याकरता माजी आमदार राम सातपुते यानं त्या मतदारसंघाचा विडा उचलल्यासारखं काम केलं. आणि जिथं नडल तिथं उभा राहिले. एखाद्या लहानात लहान मुलांनी जरी फोन केला तरी त्यांनी त्याचं ऐकून घेतलं. आणि कुणाचं बाबा DPचा एखाद्याचा प्रश्न असेल, कुणाचा लाईट बिलचा असेल, कुणाचा आणखीन कशाचा कर्जाचा असेल, तरी ती तातडीने सोडवला जात होता. अशा प्रकारे त्यांनी हे केलं. म्हणून आम्ही सगळी आता त्यांच्या पाठीमागं टीम एक उभा केली. आमचा पूर्ण गट पूर्ण ताकदीनिशी राम सातपुते किंवा BJPच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे.